नमस्कार. जरा एक कल्पना करून बघा. एक अख्खं 3 मजली मंदिर, जे एकाच प्रचंड मोठ्या खडकातून कोरलंय. त्याला उंच शिखरं आहेत, त्याला जोडणारे दगडी पूल आहेत आणि अगदी भव्य हत्तींच्या मूर्तीसुद्धा आहेत. आणि हे सगळं कधी झालंय माहितीये? तब्बल 1200 वर्षांपूर्वी, फक्त हथोडी आणि छिन्नी वापरून. पण हे शक्य तरी कसं आहे? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला आज विचारायचा आहे. एक पूर्णचा पूर्ण मंदिर जे विटा दगड जोडून बांधलेलं नाहीये, तर अक्षरशः डोंगरातून कोरून काढलंय. चला तर मग आज या अद्भुत वास्तूमागचं रहस्य उलगडूया. हो, ही एक अविश्वसनीय कामगिरी आहे, जी तब्बल 1200 वर्षांपूर्वी पूर्ण झाली. विचार करा, त्या काळात आजच्यासारखी कोणतीही आधुनिक मशीन नव्हती, काहीच नव्हतं. सगळा भर होता तो फक्त मानवी कौशल्यावर आणि अगदीच साध्या अवजारांवर. आणि सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे या कामासाठी कुठलीही ब्लूप्रिंट नव्हती आणि चुकीला तर अजिबातच जागा नव्हती. विचार करा, एक जरी छोटीशी चूक झाली असती ना, तर अख्खा प्रकल्प धोक्यात आला असता. केवढी ही अचूकता असेल. तर आपण बोलतोय वेरूळच्या कैलास मंदिराबद्दल. हे जगातलं सर्वात मोठं मोनोलिथिक म्हणजेच एकाच दगडातून कोरलेलं बांधकाम आहे आणि आज आपण याच्या निर्मितीचं रहस्य उलगडणार आहोत. तर मग हे इतकं अद्वितीय मंदिर आहे तरी कुठे? आणि त्याचा नेमका ऐतिहासिक संदर्भ तरी काय आहे? चला बघूया. कैलास मंदिर आपल्या महाराष्ट्रातच आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी जवळ, सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये. हे ठिकाण आपण सगळ्यांनी ऐकलंय, वेरूळ लेणी. तुम्हाला माहित आहे, वेरूळमध्ये एकूण 34 लेणी आहेत. आणि इथे आपल्याला हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो. पण या सगळ्यांमध्ये लेणी क्रमांक 16 म्हणजेच आपलं कैलास मंदिर, ती सगळ्यात भव्य आणि डोळे दिपवणार आहे. हे मंदिर बनवण्यासाठी किती दगड काढला असेल असं वाटतं. तब्बल 4 लाख टन खडक, तोही हाताने कोरून बाहेर काढण्यात आला. हे वजन म्हणजे जवळजवळ 80,000 हत्तींच्या वजना इतकं आहे. कल्पना करून बघा, केवढं मोठं आणि अथक काम असेल हे. पण मग एवढ्या भव्य प्रकल्पामागे कोण होतं? कोणाची दूरदृष्टी होती? कोणी हे स्वप्न प्रत्यक्षात आणलं? चला जाणून घेऊया. तर या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजवंशाचे राजे कृष्ण प्रथम यांनी इसवी सनाच्या 8व्या शतकात सुरू केली. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि असं मानलं जातं की हे हिमालयातल्या कैलास पर्वताचीच एक प्रतिकृती आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवली पाहिजे. हे मंदिर विटा किंवा दगड जोडून बांधलेलं नाहीये. ते एकाच खडकातून कोरलं गेलंय. हजारो कारागिरांच्या अनेक पिढ्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य यासाठी वाहिलं असेल. आणि आता आपण येऊया त्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की हे जे अशक्य वाटणारं काम आहे ते त्या लोकांनी केलं तरी कसं? यामागे कोणतं इंजिनिअरिंग होतं? आता बघा, सामान्यपणे कोणतंही बांधकाम कसं होतं? पायापासून सुरू होतं आणि हळूहळू वर जातं, बरोबर? पण कैलास मंदिराच्या बाबतीत ही पद्धत पूर्णपणे उलटी वापरली गेली. इथलं काम डोंगराच्या शिखरापासून सुरू झालं आणि खाली खाली कोरं आणलं गेलं. याच पद्धतीला टॉप डाऊन मेथड म्हणतात, म्हणजे वरून खाली कोरण्याची पद्धत. बघा, सगळ्यात आधी डोंगराचा एक मोठा भाग बाजूला काढला गेला. मग कारागिरांनी थेट त्या दगडाच्या शिखरापासूनच कोरीवकाम सुरू केलं. आणि जसजसे ते खाली येत गेले तसतसं मंदिराचा प्रत्येक भाग, मग ते शिखर असो, खांब असो की सभागृह असो, ते आकार घेऊ लागलं. आणि ह्याच पद्धतीमुळे त्यांना बाहेरून स्कॅफोल्डिंग किंवा परांचा लावाची गरजच पडली नाही. आणि याच अविश्वसनीय पद्धतीमुळे मंदिराचं ते भव्य प्रवेशद्वार, तो नंदीमंडप, ते दगडी पूल आणि अगदी ते पूर्ण आकाराचे हत्तीसुद्धा, हे सगळं काही त्या एकाच मूळ खडकाचा भाग आहे. काहीही वेगळं जोडलेलं नाही. आणि भिंतींवर तर रामायण महाभारतातल्या कथा इतक्या सुंदरतेने कोरल्या आहेत की पाहणारा अक्षरशः थक्क होतो. चला, आता समारोप करताना आपण या मंदिराचं जे चिरस्थायी महत्त्व आहे आणि जागतिक वारसातलं त्याचं जे स्थान आहे त्यावर एक नजर टाकूया. कैलास मंदिर ज्या शैलीत बनवलंय ना, त्याला मोनोलिथिक आर्किटेक्चर किंवा सोप्या भाषेत एकाश्म वास्तुकला म्हणतात. याचा सरळ अर्थ आहे एकाच अखंड दगडातून एखादी रचना तयार करणं. ह्या मंदिराचं हे अद्वितीय महत्त्व ओळखूनच 1983 साली युनेस्कोने संपूर्ण वेरूळ लेण्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलं आणि यात अर्थातच कैलास मंदिराचा सिंहाचा वाटा आहे.
खरंच, हे मंदिर म्हणजे फक्त दगडात कोरलेली एक वास्तू नाहीये. ते आपल्या संस्कृतीचं, आपल्या श्रद्धेचं आणि अशा इंजिनिअरिंग कौशल्याचं एक जिवंत प्रतीक आहे, जे आजही मोठमोठ्या तज्ज्ञांना अक्षरशः कोड्यात टाकतं. आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो. कैलास मंदिरासारखी रचना पाहिल्यावर खरंच वाटतं की त्या प्राचीन काळातल्या अभियांत्रिकीसाठी आणि मानवी इच्छाशक्तीसाठी खरंच कोणती मर्यादा होती का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.